आपला कचरा हा आपली जिम्मेदारी. घंटा गाडी येत असेल तर तुम्ही रोज सकाळी कचरा त्याच गाडीमध्ये टाका. हो शकेल तेवढं कचरा म्हणजे असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीत टाकू शकता तुम्ही. प्लास्टिकचा कचरा वेगळा करा. पहिली गोष्ट तर प्लास्टिकचा कचरा वापरूच नका ना. वापरूच नका, गरजच नाही काही वापरायची. प्लास्टिकचा कचरा वापरूच नका. शक्यतो प्लास्टिक कमी करा. घंटा गाडीत पण कचरा वेगळा वेगळा करा. ओला कचरा वेगळा करा, प्लास्टिकचा कचरा वेगळा करा, सुका कचरा वेगळा करा. सगळं मिक्स नका होऊन देऊ, कारण की ह्याला वेगळं करणं खूप मोठं आहे. तुम्ही फक्त तुमच्या घरापुरता विचार करता, पण तुम्ही पूर्ण कॉलनीचा विचार करा, पूर्ण शहराचा विचार करा, पूर्ण जिल्ह्याचा विचार करा, पूर्ण देशाचा विचार करा. हा कचरा जाऊन पडतो एका ठिकाणी, त्याला वेगळं करणं किती कठीण होतं माहितीये का? ह्याच्यामुळे आपली जमीन जी ती एकदम दूषित होत चालली आहे मित्रांनो. तर थोडी काळजी घ्या. ह्याचा त्रास आपल्यालाच होणार आहे. उद्याच्याला चालून जो त्रास आहे आपल्यालाच होणार आहे. तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात काळजी करणं हे म्हणजे स्वच्छता ठेवा. आपला परिसर आहे, आपल्याला स्वच्छता ठेवणे. आपला कचरा आपली जिम्मेदारी. पाण्याचा पण व्यवस्थित उपयोग करा. पाणी आले की पार त्या रोडापर्यंत पाणी येतं, गल्लीमध्ये साचतं. अरे थोडं जरा जेवढा वापर आहे तेवढाच करा ना. महिनाभराचं धुणं एकदाच काढता, रोजच काढता, कुठून येतं एवढं धुणं? दोन कपडे घालत नाही, दोन चड्ड्या घालत नाही, पूर्ण धुणं धुवायचं पाणी पूर्ण ते खालपर्यंत, रोडापर्यंत, गल्लीपर्यंत. असा कोणता वापर आहे बाबा तुमचा? पाण्याचा वापर जरा जपून करा जरा. फुकट भेटतंय म्हणून काय पण का? असं नका करू. थोडी काळजी घ्या. आपलं पर्यावरण आहे, थोडं जपून वापरा, स्वच्छता ठेवा, कचरा वेगळा करा. प्रदूषण वाढतं याच्यामुळे. परत मच्छर येतं, डेंगू होतं. तुम्ही पाणी गल्ली वापरता, मग ते पाणी जातं कुठं? गल्लीत जातं, नाल्याच्या बाहेर जातं. होतं काय? मच्छर. मच्छर होते, मग नंतर डेंगू होते. डेंगू झाल्यावर तुमचाच खर्च वाढला ना. त्याच्यापेक्षा आधीच काळजी घ्या, स्वच्छता ठेवा. जेवढं होऊ शकेल तेवढं स्वच्छता ठेवा. कमीत कमी वापर करा. प्लास्टिकचा वापर करा, पाण्याचा कमी वापर करा. प्रत्येक गोष्टीचा वापर जरा व्यवस्थित करा. याचा त्रास आपल्यालाच होणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळं काळजी पण आपल्यालाच घ्यावी लागेल. कोणी बाहेरचं येऊन काळजी नाही घेणार आहे. प्रदूषण खूप वाढत चाललंय. मधात जे कोरोना आला ना, ते लोकसंख्या कमी करण्यासाठीच आलेलं आहे कोरोना. कोरोना पसरवण्याचं कारण काय? लोकसंख्या कमी करणं हेच पर्यावरणाला जपण्यासाठी ही बिमारी आणलेली आहे. कोरोना जी बिमारी आली ना, ती पर्यावरणाला वाचवण्यासाठी बिमारी आलेली आहे. लोकसंख्या कमी झाली पाहिजे, थोडं प्रदूषणाला हेल होण्यासाठी, ग्लोबल वॉर्मिंग हेल होण्यासाठी हा षडयंत्र रचलेला आहे कोरोना. थोडं डोक्यात घाला. अजून जर तुम्ही प्रदूषण वाढवलं ना, तर उद्याच्याला पण अशी काहीतरी बिमारी आणावं लागल आणि लोकसंख्या कमी करावं लागल. कारण की या 6 महिन्यात जेवढा ते ग्लोबल वॉर्मिंगचा जो होल पडला होता ना, पर्यावरणाला जो छिद्र पडला होता आपल्या पृथ्वीच्या आवरणाला, तो भरून काढण्यासाठी 6 महिने लागले. 6 महिने प्रदूषण थांबवण्यात आला, तेव्हा जाऊन हे कुठं कव्हर झालं. काळजी घ्या थोडी. कारण की कारण की तुम्ही बघा ना, कोरोनामध्ये कोणते लोक मेले? जे व्यवस्थित राहत होते, चांगले राहत होते, असेच लोक गेले ना. जे माजल्यावानी कुठं पण दारू पित होते, कुठं पण बाटल्या फेकत होते, म्हणजे पर्यावरणाची काही काळजीच घेत नव्हते, असे लोक तर जिंदाच आहे ना. पण चांगले गेले ना वरती. जे चांगली काळजी घेत होते, चांगले चांगले लोक वरती गेले. कोणाच्या कारणामुळे गेले? आपल्या कारणामुळे गेले ना. कारण की आपण पर्यावरणाची काळजीच घेत नाही. मग याचा उद्धार कोणी केला पाहिजे? याचा प्रचार कोणी केला पाहिजे? पर्यावरणाचा प्रचार कोणी केला पाहिजे? आपल्यालाच करावं लागणार आहे. पर्यावरणाचा प्रचार जो आहे ना, आपल्याला स्वतःलाच करावा लागणार आहे आणि आपल्याला स्वतःलाच जपावं लागणार आहे. तर थोडं डोक्यात घाला आणि व्यवस्थित होऊ द्या सगळ्या गोष्टी. कारण की काय, भोगावता आपल्यालाच लागणार आहे. आपल्याच परिवारातले मेंबर कमी झाले कोरोनामुळे. आपल्याच परिवारामधले मेंबर कमी झाले. भरपूर जणांना किती त्रास झाला माहितीये का तुम्हाला? कशामुळे झाला? प्रदूषण वाढलं त्याच्यामुळेच झाला. त्याच्यामुळेच कोरोना बिमारी पसरवण्यात आली. कोरोना बिमारी कशामुळे पसरवण्यात आली? प्रदूषणमुळे पसरवण्यात आली. लोकसंख्या वाढीमुळे पसरवण्यात आली. आता या गोष्टी पुढे चालून आता या गोष्टी बाहेर येत आहे. तर थोडी काळजी घ्या आणि चॅनलला फॉलो करा, शेअर करा मित्रांना. असं नका करू येड्यावानी.